नगर मनमाड महामार्गावरती राहुरी तालुका हद्दीमध्ये गेल्या 6 दिवसांमध्ये 4 ठिकाणी अपघात होऊन 4 जणांचा मृत्यू झालाय। 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी खुर्द इथे दोघे जण मोटरसायकलीवरती रस्ता पार करत असताना त्यांच्या मोटरसायकलला एका कंटेनरची जोराची धडक बसली। यावेळी झालेल्या अपघातामध्ये सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश सावळे हे जागीच गतप्राण झालेत, तर एक जण बालवाल बचावला आहे। सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे आणि राहुरी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक रामनाथ डोके हे दोघे जण 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी फिरायला गेले होते। त्यानंतर ते मोटरसायकलीवरती घरी परत येत असताना राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनीच्या समोर नगर मनमाड महामार्गावरती रस्ता पार करत होते। त्यावेळी राहुरीकडनं नगरकडे जाणाऱ्या एका कंटेनरनं त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली। यावेळी प्रकाश सावळे हे रस्त्यावरती पडले आणि कंटेनरचं चाक त्यांच्या अंगावरनं गेलं, त्यामुळे ते जागीच गतप्राण झालेत। प्राध्यापक रामनाथ डोके हे बाजूला पडल्यानं सुदैवानं ते बचावले। नगर मनमाड महामार्गावरती गेल्या 6 दिवसांमध्ये 4 अपघात झालेत, 4 जणांचा बळी गेलाय। नगर मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक बनलाय। खड्ड्यांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा येतोय। सामाजिक माध्यमं याविरुद्ध सातत्यानं आवाज उठवतायत, मात्र यंत्रणा कोणतीच दखल घ्यायला तयार नाही। कालच ज्ञानदेव बलवे या तरुणाचा MIDC मध्ये जात असताना अपघातामध्ये मृत्यू झाला, तर गुहा येथे झालेल्या अपघातामध्ये अकोले येथील एकाचा मृत्यू झालाय। तर 6 दिवसांपूर्वीच विद्यापीठ परिसरामध्ये सुभद्रा जगदने या महिलेचा अपघातामध्ये मृत्यू झाला। तसेच आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान राहुरी खुर्द इथे अपघात होऊन सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू सावळे यांचा मृत्यू झालाय। प्राध्यापक डोके हे गंभीर जखमी आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।